हॅलो 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 कोरोचा माहिती बघा चेक करा. हॅलो 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 चेक चेक हॅलो. सर्वप्रथम कोटेश्वरी नाच मंडळ आदरणीय आमचे सुशांत दादा मेडेकर, रसिको अय दादा शार्प कर, थोडा शार्प कर, मॉनिटरला आवाज सोड थोडा. हॅलो हॅलो. नाही भुवानी बारी केली तुम्हाला पटली काय मला सांगा. पटली काय पटली काय. अरे काय बुवा झिमन मी तुला पहिल्या बारीमध्ये बुवांना आव्हान केला होता. माझ्या प्रत्येक गाण्याची कटिंग प्रत्येक गाण्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. बुवा दिलंस काय तू. तुझी लायकी काय ना लायकी ए झिमनिया कळली मला कळली. साला नाही काढली ना रंगामध्ये तू शपथ घेऊन संदीप बारी करणार नाही. हा शेमडा कालचा पोर, हा कालचा शेमडा शत्रुमध्ये आला आणि मला शिकवतो 55 शायरांमध्ये बोलतो पहिला क्रमांक आला. ए याडिया 503 मतांनी निवडून 503 मतांनी नामवंत शायर कोकणपट्ट्यामध्ये आहेत ना. रामचंद्र घाणेकर, वसंत भोईर, तुकाराम मानकर बरेच आहेत. आणि त्या लिस्ट मध्ये भुवांचं सुद्धा नाव होतं. भुवाना मतं किती भेटली 140. हा सन्मान रसिकांचा आहे. रसिकाने मला निवडून दिलं. मी प्रेम थोडं केलं लक्षात घे. आणि बोलतोय खाली बसलेत ना खाली बसलेत. ए याड्या ए सरभरीत ए माकडा हे पेरले ना संदीप भाऊनी पेरले म्हणून हे उगवतंय बघ खाली इथं तुझ्यामध्ये कुत्रा आहे. बाहेर करतो आवाजामुळे हा बाळ बुवा. बाकी बुवाच्यात काय अभ्यास पण नाही. शक्तीचा अभ्यासच नाही. हे जिमन फक्त नमन कर. बाकी तू काय करू नको. शेमने मला सांगतो इथं माझ्या पोरांना बोलतो. अरे पोरांना थोडा वैसा खा. आणि बोलतो संदीप बुवा मला बोलत की माझे एवढे कार्यक्रम मुंबईमध्ये झाले. अरे मेलाच बुवा एवढी सुपारी बुवा घेतो की नाही. 40,000 रुपये सुपारी घेतो. 40,000 रुपये. कारण बुवांचा आणि माझा 22 याच्या अगोदरची 22 तारीख झाली. त्या 22 तारखेला मला कार्यक्रम होता. बुवांना मी स्वतः फोन केला. बुवा नो आयोजकांचं म्हणणं आहे की तुम्ही सुपारी कमी करा. ना मी 40,000 रुपये घे. त्याला माझे वाजवणारे 5,000 रुपये घेतात. तुझे वाजवणारे असतील ना बुवा माझ्या समोर विशालच्या आणि आशीच्या समोर ठेव बघू दे. एवढे तुझे शेपटे मोठे झालेत काय रे. चल तू मला समजा विषय. चल तुम्ही नाही संगीतकारांचा होऊ दे जुगलबंदी सामना. आणि माझ्या पोरांचं काढतो. माझ्या पोरांचा वैसा खा. पोरांचा काढतो आणि पोरं काढतो शक्तीवाल्यांची. आणि हा तुरेवाला बुवा बाटगा किती बापाचा आहे. हा किती बापाचा आहे. आणि बापाला घेऊन बारीमध्ये बसले मला बोलतो की संदीप भाऊ कोरसला खाली बसतो. अरे आदर सन्मान प्रेम कलेवरती करतो. अरे मी कलाकार असा आहे म्हणून निवडून दिलं या प्रेक्षकांनी मला. कधी कलेचा गर्व केला नाही अजूनपर्यंत सांगतो. ज्या वेळेला विठोबा सुद्धा कार्यक्रम करतो त्यावेळेला मी खाली त्यांच्या कोरसला असतो. अरे सचिन असो किंवा संदीप असो. ए अडिया तुझी साला की बिन पाण्याची काढतो बघ. आणि कलाकार म्हणतो. हा कलाकार रंगभूमीला बांधतो हा. आणि येते मी स्टेजवरती चिंगम दुखतो तू. अरे तू तुझ्या जिंगणीवर येड्या. बोलो संदीप मध्ये ही खासियत आहे. आजच्या बारीला प्रत्येक विषय नवीन आहेत. प्रत्येक गाणी नवीन आहेत. युट्यूबला तुम्ही पण प्रेक्षकांना चेक करा. संदीप भाऊने प्रत्येकाच्या हृदयामध्ये नाव कोरलंय. कारण का हा सन्मान तुमचा आहे माझा नाही पेरलेला आहे. आणि हे येणं कालचं शेवडे भाऊ येतात ते मला सांगतात व काय तुमची लायकी नाही काय तुमची थूक ऐकी. मला सांगू नका बोनो. तुमची ताकद मी पहिल्या बारीमध्ये ओळखली की माझ्या स्तवांची कटिंग दिलीत नाही. ते देऊच नका.
गणाबद्दल पण काय बोलले नाही, गवळणीबद्दल पण काय बोलले नाही, फक्त पदाबद्दल बोलले. का गो लागला काय देवेंद्र चमडी चोर म्हणून? अरे मेला तो हायस. तुझी कुंडली संदीप बोकड कुंडली आहे, मी काढली नाही अजून. काढू काय बोल? काढू याची कुंडली काढू काय? काढू अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ माजी अध्यक्ष रवींद्र साहेब भटकर यांच्याकडून 500 रुपयाचं वार्षिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे एक फरमाईश आहे. नयुग नाच मंडळ मौजे देतापूर कावनकरवाडी. बुवा माझ्यावर भरोसा नाही काय, गवळण गोड पप्पी तू गाली घेना. संजय मोसवकर माझे आधारस्तंभ 101 रुपये. सागर भोट 101. दीपक यादव 101 आणि सतीश कावनकर 200. फरमाईश आहे बिहार का नाही शेमण्या 30 गवळण. अरे लोकांना चांगलं दिलं म्हणून युट्यूबला मला किती लाईक भेटलेत माहिती आहे का? 2 लाख व्ह्यू भेटलेत त्या गाण्याला समृद्धी म्युझिक चॅनलवरती. आदरणीय आमचे आधारस्तंभ अजय बाई यांच्याकडून 100 रुपये 500 रुपये त्याचं शाहिरी म्हणा. धन्यवाद. ए शामण्या बघ. अरे श्वास घेते मी तुझ्या नावाने. का म्हणते माहितीये का? कॅसेटला चांगलेच विषय देत होते, पण लाईव्हला गो असा भेटला ना येडा तुमचा हा येडा तर बोललो असतो, पण जाऊ द्या. बुवा बोलले एक शब्द, पण त्याची जाणीव करून देऊन बोला तुम्ही आज रंगमंचावरती शपथ घेतो. कॅसेटच्या माध्यमातून लोकांना काय द्यायला पाहिजे हे संदीप भाऊनी पेरलं, म्हणून संदीप भाऊ रंगमंचावरती उभा आहे म्हणून हा मान आहे आणि सन्मान आहे. बुवा तुझ्याकडे ती लायकी नाही, तुझी गायकी पण नाही. बुवा नो भाड्यात गाणी ऐकून आणून तू बोलतोस. बुवा तुझ्याकडे काय आहे? ए झिमण्या, ए शमण्या. म्हणून अरे श्वास घेते मी तुझ्या नावानी. श्वास घेते मी तुझ्या नावानी. तुझ्यालाच का तू सांगना मुकुंदा कृष्णा जवळ येता गोड पप्पी तू गाली घेना. मुकुंदा कृष्णा जवळ येना गोड पप्पी तू गाली घेना. आता तुला स्तवन पास टाकसा लागतो बघ. गोवानी स्तवन गायली. मागतो मी पांडुरंगा फक्त एकदा. मागतो मी पांडुरंगा फक्त एकदा. गोवानी गायलं काय गायलं? मजवर म्हणून गोवा तुम्हाला काय गोवानी काय गायलं बघा पहिलं. मागतो मी हे गुरुराया चरणी एक ठेव. मागतो मी हे गुरुराया चरणी एक ठेव. शिष्यवृत्ती समजलं राहूचे नाव. शिष्यवृत्ती समजलं राहूचे नाव. तू गायलास आणि मी गायला याच्यामधला फरक रसिक जाणवेल आणि तुला मी उत्तर देतोय बघ कसं देत. अरे केले सार्थक या जीवनाचे, केले सार्थक या जीवनाचे मिळविला मान. केले सार्थक या जीवनाचे मिळविला मान. तुझतो तुला मी देवा ठेवणी आता. तुझतो तुला मी देवा ठेवणी आता. तुझतो तुला मी मजवर केली त्याने
शिकाल माझ्याकडनं, बरेच शाळेत शिकले. म्हणून या ठिकाणी अभिलाषा क्रिएशन आयोजित जुगलबंदी सामना अक्षय सावंत विरुद्ध प्रमोद गुरव 2 ऑगस्ट राजापूर तालुक्यातला आवाज शाहीर अक्षय सावंत आमचे मित्र यांच्याकडून 200 रुपयाला त्यांना शाहिरी मानत होता. त्याचप्रमाणे अभिजित दादा यांच्याकडून गोवाना बोलता साला काढा 100 रुपये त्यांना शाहिरी मानत मुद्रा. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय लांजा राजापूरच्या आरोग्य सेवा सुविधा अद्ययावत स्वरूपात मिळवण्यासाठी यासाठी प्रयत्नशीलपणे पाठपुरावा करण्यासाठी तसेच तालुक्यातील लोकप्रिय आणि लोकभावनेतून सामान्य झालेल्या पण मुचकुंदी परिषद विकास संघ लांजा राजापूर या संघटनेच्या वतीनं रसिकांना शाहिरांना 500 रुपये देतात शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2019 या रंगभूमीवरती शत्रुरा सामना आयोजित केला आहे. शक्तिवाले शाहीर बलराम तांबे विरुद्ध तुरेवाले शाहीर विकासजी लागोरे आमचे मित्र त्यांच्यात होणार आहे. त्यांच्याकडून 500 रुपये शाहीर मानाचा मुद्रा. शिकाल तुम्ही माझ्याकडे शिकाल. अनेक शाहिरांना तुरेवाल्यांना पण मी संदीप बुवानी घडवले. हा गर्व नाही मला. शक्ती आणि तुला हे सर्व आहे. आणि बुवा तुम्हाला सांगू नकोस रे नामवंत शाहीर झुकले संदीप बुवाच्या पायाशी. तुझी लायकी नाही तेवढी, किती लायकी नाही. हा बुवानी गण गायला गण. अरे तुझे प्यार से देखने वाला एक दिल है, एक दिल है, एक दिल है तो है. वाणी गायलं ब्रह्म विष्णू आणि महेशा सबरंगणी ही अभिलाषा. श्री गणेशा, श्री गणेशा गोळ्या भक्तांची पूर्वा मनीषा. ए शमड्या बघ आता काय बोलतोय. अरे सर्व देवांचा तू देवात राजा, गणपती तू गणराज माझा. तुम्ही लवकर या, तुम्ही लवकर या, या भक्ताला दर्शन द्या. तुम्ही लवकर या, तुम्ही लवकर या, या भक्ताला दर्शन द्या. आणि आता बुवांची गवळण बुवांना बोलणार ना झुंबला सवय विषय आणलेले. अरे कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. आदरणीय मुंडे आजी आणि गवळण मथुरेला अनेकशा कॅसेट त्यांच्या मार्केटमध्ये आहेत. आणि बुवा तू मला शिकवू नकोस. यांचे गीतकार कोण आहेत हे मला सुद्धा माहिती आहे. बुवा कलेमध्ये तू नवीन आहेत, नौका आहेस बुवा, शिकून घे. तुला अजूनही सांगतोय तुझी साला करायची असेल ना टायमिंग नाही लाईव्हला भेट. ओपन चॅलेंज माझा तुझा ओपन आहे, ओपन. हे बघ माझा नाच करू नको म्हणून बुवानी काय भगवान काय नाही. आणि याची राधा कृष्ण हा साधा प्रेमात पडली तुला केला वादा. अरे नाहीस तू साधा, नाहीस तू साधा, मी गवळ्याची राधा. फसवून केलास गडी आहेस माझा. नाहीस तू साधा, मी गवळ्याची राधा. फसवून केलास गडी आहेस तू साधा. आता इकडं बघ, आता मेन सामना सुरू झालाय बघ. अरे तुला तुझ्या आवाजाचा मी पण फॅन आहे बुवा. पहाडी आवाज आहे, उत्तम आहे, पण तू सुरुवात नाही बुवा. तुझ्या तू घरात नाही मग सुरुवात कशा असतील.
हा तुला बोलले काय माहितीये का? माझा विषय कोणाचा होता? देवेंद्रचा. हा त्याने पण बरोबर गायला, पण संदीप मध्ये कुठून आला? संदीप बोलला नाव तुला नाहीत का? गाणं लिहिता येत नाही? हा बोलतात दुनियेला म्हटलं हिला रांड. बोलले का? तुम्ही बोला, मी बोलू काय आता? तसा बोलू? चार चौकात त्याचा फाटक आहे तोंड, चार चौकात संदीप बुवाची बोकडीनं मारली गांड. सरळ बोलतो, सरळ. त्याच्या घरात आया बहिणी आहेत ना? बुवा घरचे दरवाजे उघडे ठेवून मुंबईला नाला एक शायर शिवले मधला नामवंत लायक यशवंत कलाकार बुवा. मी कोणाला हुडकवत सुद्धा नाही. नामवंत शायर माझ्याशी वाऱ्या करून गेलेले, दोन थकलेले. तू मला काय सांगतेस इथं येऊ? हा तुझं मी ज्ञान बघितलं. अरे वडिलांना घेऊन आलास, गुरुला घेऊन आलास, बापाला घेऊन आलास, पण काय शिकलास? ही माती, संदीप बोची भीती, याच्यावर काय जल्ली माती. म्हणून हा बोलताय ना गाण, म्हणून उत्तर देतो बा कसा तो. बुवा भेटला अर्धांड, ए झिपरिया, बुवा भेटला अर्धांड, याची मारून जाईल गांड. अरे फाटली जोळी बघा जरा खाली, मेले बुवाचं तोंड. तोंड आड बोलत नाही, बोल तू गाण बोललास. संदीप बुवा मला म्हणतात रे, तो वाजे नाही, तो सचिन नाही, बाकी बुवा नाही. संदीप बुवा जातीवंत कलाकार आहे बुवा. बुवा भेटला अर्धांड, याची मारून जाईल गांड. फाटली जोळी बघा जरा खाली, गेल्या बुवाचं तोंड. बघायचं तोंड, बघायचं तोंड, बघायचं तोंड, बघायचं तोंड. झोपत बोला गाणं कसा शेर कसा आहे? अरे पैसा कमाव बुवा, 40,000 सुपारी बुवाची घ्या, पण 40 पैशाच्या लायकीचा बुवा घ्या. तुम्ही बघत असाल, पैसा कमाव बुवा, पैशाने आपली झोळी भर. अरे शेवटी खाली असत ते, अरे गरीबाच घर. तू कितीही तांगड्या आपटल्यास तरी आज तुझ्यापेक्षा होणाऱ्या रंगमंची बाई सर. पण एक काम कर झिमन बुवा, शक्ती तुला सोड. ए झिमन, तू फक्त नमन कर. झिमन नमन कर, झिमन नमन कर. ए काय बोलतोय? झिमन नमन कर. काय गेल्या शुक्रियामध्ये हा म्हणून काय बोलतोय बघ. हा बाई वाड्यावया, काय बोलते हो माहितीये? बाई वाड्यावया. हा तुमची सवय घालायची. बोललो असतो पण जाऊ द्या, लागल तुम्हाला. पण गाणं कसा म्हणतोय बघा. हा अरे लय हा शाना, बायांचा दिवाना. संदीप बोची ही खासियत आहे प्रत्येक नावानं. हा तुझ्या बापाला पण सोडणार आहे दुसऱ्या गाण्यामध्ये बघ. लय हा शाना, बायांचा दिवाना, संधी साधून गप्प काम करतो. घरात असून बायको याची, बाहेरचे लपडे असे का करतो. अरे कैक जणीना नऊ तरुणीना, कैक जणीना नऊ तरुणीना, लाजवायाला वाड्यात आणतो. मी लाजवायाला बोलतोय गोवाला. तू कुठं काशी गेली असेल ना, तुला माहिती, मला पण माहिती आहे. अरे कैक जणीना नऊ तरुणीना,
लाजवायाला वाड्या माझी म्हणतो माझी म्हणतो हाजी म्हणतो हो तो बाबा आणि बोलतो असं कबीरला हो तुझी मला बायको दे एक दिवशी रात्री माझ्याकडनं सावरी आहे ना ती घेऊन जा तो बोलतो हाजी माझी बायको दे मग माझी म्हणतो एका रात्रीसाठी हाजी म्हणतो आणि हा माझी म्हणतो बुवा तुला नावाने काय बोलत नाही साधा काढतो मग अशीच गाड्यात ना मी वैयक्तिक बोलत नाही अरे लय हा शाना माया दिवाना लय हा शाना माया चालून हा काम करतो घरात असून बायको याची बाहेरचे लफडे का करतो कैक जणी ना नऊ तरुणी ना कैक जणी ना नऊ तरुणी ना लाजवायला वाड्यात आणतो हा जीवन तो माझी म्हणतो 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 नाही वाणी हा घाट्यात फसतोय बघा हा लफड्यात नाही वाणी हा घाट्यात फसतोय लफड्यात बोलतोय बघा हा घोड्यात तुळशीदास आणि तो कबीर तुळशीदास आणि तो कबीर भांडण चाललंय दोघात हे भांडण चाललंय दोघात भांडण चाललंय दोघात नाही वाणी हा घाट्यात फसतोय बघा हा लफड्यात वाणी हा घाट्यात फसतोय लफड्यात बोलतोय नेहमी हा घोड्यात तुळशीदास आणि तो कबीर भांडण चाललंय दोघात भांडण चाललंय दोघात भांडण चाललंय दोघात तिसाया देखणी हाय म्हणे चिकणी तिसाया देखणी हाय म्हणे चिकणी लगेच बघा लाईन मारतो सांगतो करतो पाप सांगतो हा करतो पाप याला कान धराया मी लावतो लावतो हा जीवन तो 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 हा जीवन अरे जर मी भडकलो तर ए बुवा मी लय वाईट आहे आता सामना तुझा आणि माझा आता फाईट आहे रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी समोर घालवलेली लाईट आहे अरे तू कितीही ताकद लाव हे जीवन बुवा कारण हा सामना वनसाईट आहे आता विषय यांचे वडील आलेले आहेत गुरु आलेले आहेत भानू जीवन आदरणीय सन्माननीय आहेत म्हणून होऊ दे तुझं नि माझं लगीन ग आता बुवा म्हणते माझ्या बापावर नाही गेला आणि मग बापाला बोलतोय असा नाही विषय आईनावर किल्लीवरती जात नाही संदीप बुवा ही खासियत आहे काही जणांना मी गाणी देतो काही जण पुरवतो सुद्धा आणि मला अभिमान माझा ह्याचा आहे की जरी मला 4 कार्यक्रम लागले ना तरी माझ्या शिष्य मंडळी खाली बसले ना त्यांचे प्रत्येकाचे कार्यक्रम 5 ते 6 कार्यक्रम लागले हा मला अभिमान आहे मला घडवलेत मी या समोर कोण नाही म्हणून बोलते काय बघ आणि बापाला पण सांग संदीपचा विषय कसा येतो आणि तो बाप दिवाना होऊन टोपी घालून येतो याला बापाची गरज पडते एकट्यात काय होणार नाही घ्या वाटते संदीप घ्या याची झाली बरबादी काही सुंदरणार कधी होणार 2-2 बायका माहीत होत ते आधी माझा हिरा अविनाश तांबे 12 ऑगस्टला दामोदर हॉल आणि 28 जुलैला रुपयाची मांडवकर आमचे मित्र माचाळगावचे सुपुत्र यांचा सामना होणार आहे सर्वांनी यायचं आहे हो दे तुझ्या नि माझं लगीन ग
समाज मी बघीन ग याची झाली बरबादी नाही सुधरणार कधी होणार दोन दोन बायका माहित होत ते आधी अरे कधी एक वर आणि कधी एक खाली असाच करतो मी याला हा ती कधी एक वर आणि कधी एक खाली हा भेटतोय आधी मधी वेळा झाला बघा हा प्रसंग मधी लागला भानूच्या हानाची वेळा झाला बघा हा प्रसंग मधी लागला भानू